आणि काका जो महाराजांना फेटा बांधला जातो तर त्याच्या मागची कथा काय आहे? फेटा बांधण्यामागची अशी कथा काही नाही. हा, म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण सजवतो, लग्नात फेटा बांधतो, त्याला काय अर्थ असतो का? नाही. एक लोकांची आवड की फेटा बांधल्यावर महाराज कसे दिसते. महाराजांना आपण सजवतो, महाराजांना आपण सजवतो, त्या तत्वाला त्या गोष्टी काहीच नाही. अहो, ज्याला सुवास आत्न आहे त्याला अत्तर लावायची गरज आहे का? त्याला अत्तर लावून सुवास काढायची काहीच गरज नाहीये, कारण त्यांचा वास हा आतून येतो. त्यामुळे आपल्याला आनंद मिळावा म्हणून आपण त्यांना कपडे घालतो, शाल घालतो, फेटा बांधतो, फुलाचा फेटा बांधतो. माझं तर म्हणणं असं आहे की काही वेळेला आपण आपल्या ज्या सांसारिक रीती आहेत त्या देवावर गाजवतो. तुम्ही मला सांगा, राम जन्म कृष्ण जन्म करतात. अहो, दरवर्षीच कृष्ण जन्म राम जन्म, तो कधी मोठा व्हायचा आणि त्याचं तत्वज्ञान तुम्हाला कधी कळायचं? तुम्ही त्याला पाळण्यातून बाहेर काढून तुम्ही त्याला घेऊन त्याच्याकडनं तत्वज्ञान कधी शिकायचं? आपण फक्त जन्मात पाळण्यात अडकलोय, कारण आपण स्वतः पाळण्यात अडकलोय या मोहाच्या आणि याच्या. म्हणून देवाला सुद्धा आपण पाळण्यात अडकवले आणि सगळ्या रीतीभाती त्याच्याप्रमाणे करतो. वाईटलं मला हसायला येतं. दत्ताला पाळण्यात घाल, कृष्णाला पाळण्यात घाल, रामाला पाळण्यात, अरे काय? त्यापेक्षा तुम्ही त्या दिवशी त्यांनी तत्व काय सांगितलंय, त्यांनी उपदेश काय केलाय, त्याने गीता काय सांगितली याचं प्रबोधन करा. पाळण्यात घालून खर्च करण्यापेक्षा आणि दोऱ्या ओढण्यापेक्षा हे खर्च करा. लोकांना बोलवतं रागील, पण पाळण्यात घालून आपले त्यांचे स्वतःचे हौस पूर्ण करतात. छत्रपतींनी जगाला काय दिलं, लढले कसे, अनेक मावळे निर्माण केले कसे. तो सुद्धा शिवाचा अवतार होता, स्वतः देवी त्यांच्याशी बोलायची. आणि त्यांचं आपण काय करतोय? त्याप्रमाणे ह्या गोष्टी तुम्ही करू नका. त्यापेक्षा जास्तीत जास्त त्यांचं तत्वज्ञान घ्या. म्हणून जे कृष्णमूर्ती कोणालाच मानत नाही, कुठल्याच गुरुने मानत नाही.